हाय मैत्रिणींनो, माझ्या सुईधागा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर आज आपण फ्रेंच सीम पद्धत पाहणार आहोत. या सीमसाठी मी 2 कपड्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याला पाव इंचावर मार्क करून एक लाईन ओढून आपल्याला सीम बनवायची आहे. फ्रेंच सीमबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. कपड्यांच्या कडा आत लपवून केलेली दुहेरी आणि स्वच्छ शिवण म्हणजे फ्रेंच शिवण होय. 2 वेळा शिवण करून कपड्याचे धागे आत बंद केले जातात, त्याला फ्रेंच सीम असे म्हणतात. फ्रेंच सीम ही स्वच्छ, मजबूत आणि आकर्षक फिनिशिंग देणारी सीम पद्धत आहे. विशेषतः हलक्या कपड्यांसाठी उपयोगी आहे. या शिवणची वैशिष्ट्ये पाहूया. 1. आतून आणि बाहेरून नीट दिसते. 2. कडा दिसत नाही. 3. मजबूत आणि स्वच्छ फिनिशिंग. या शिवणचा उपयोग पाहूया. 1. पातळ आणि नाजूक कपड्यांसाठी, उदाहरणार्थ सिल्क, शिफॉन, जॉर्जेट. 2. डिझायनर कपड्यांमध्ये. 3. नाईटवेअर आणि मुलांच्या कपड्यांमध्ये. या शिवणचे फायदे पाहूया. 1. धागे सुटत नाही. 2. प्रोफेशनल लूक मिळतो. 3. कपडा जास्त टिकतो. फ्रेंच सीम शिवण्याची पद्धत. कापडाची उलटी बाजू बाहेर ठेवून पहिली शिवण करा. अतिरिक्त कडा कापा. कापड उलट करून दुसरी शिवण करा, त्यामुळे कडा आत लपतात. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता की आपली फ्रेंच सीम तयार झालेली आहे आणि आपली कडा आतमध्ये लपलेल्या आहेत. धागेदोरे बाहेर दिसत नाहीत. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माहिती? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.